नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासात आहात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागामध्ये इयत्ता 10वी साठी जी प्रश्नपेढी आपल्याला दिलेली आहे, सरावासाठी प्रश्नपेढी, या प्रश्नपेढीचा आज आपण चौथा भाग अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण विभाग 4 भाषा अभ्यास यावर आपण 3 व्हिडिओ अभ्यासलात आणि घटकनिहाय प्रश्नपेढी यावरती आज आपला चौथा व्हिडिओ म्हणजे चौथा भाग आहे। या जंगल डायरी या पाठापर्यंत आपण सर्व त्या पाठावर ज्या कृती दिलेल्या होत्या त्या सर्व कृती आपण काय केला, अभ्यासलेला आहे। आपल्याला आज जंगल डायरी या पाठावर जे आधारित कृती आहेत या सर्व कृती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, अभ्यासायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकावर आधारित असलेलं आपण कृती अभ्यासत आहात। यामध्ये आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जंगल डायरी या पाठावर जी कृती आपल्याला विचारलेली आहे ती कृती आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण या कृतीमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या आधारावरती आपल्याला काय करायचं आहे, आजचा अभ्यास करायचा आहे आणि त्या सर्व प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपल्याला विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आपल्या कृतीमध्ये काय दिलेला आहे बघा। मी कृती जर बघितलं, पाठ क्रमांक 11 जंगल डायरी या पाठाला अतुल धामणकर यांनी लिहिलेला आहे। कृती क्रमांक 1, प्रश्न पहिला अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, गुण 7। यामध्ये एक पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, लेखकाने बिबळ्याच्या ताजी पावलं पाहिल्यानंतर कृतीचा घटनाक्रम लिहा। जो कृतीचा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे। आता यामध्ये आपल्याला काय दिलं, कोणत्या कोणत्या कृती दिले, पहिलं आपल्याला दिलेलं आहे जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली। ही जी पहिली कृती आहे, ही जी पहिली घटना आहे, यानंतर आपण जी दुसरी घटना, आपण या पहिल्या घटनेनंतर जी दुसरी घटना बघणार आहोत ती दुसरी घटना काय दिली, पहिली घटना आहे जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली। त्यानंतर दुसरी घटना, मी या ठिकाणी दुसरी घटना लिहितो। काय दिली दुसरी घटना? दुसरी घटना दिली, लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायला खून केली। लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खून केली। ही झाली याच्यानंतर दुसरी घटना। तिसरी घटना आपल्याला काय सांगते, लेखकाने दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली। बरोबर। त्यानंतर आपल्याला चौथं काय दिलेलं आहे, चौथं दिले, तिथं तेंदूच्या झाडाखाली, तिथं काय दिलं आपल्याला प्रश्नपेढीमध्ये दिलेला आहे, तिथं
तेंदूच्या झाडाखाली तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. बिबळ्या बसला होता. मग यानंतर घटना कोणती झाली? पाचवी घटना यानंतर आहे त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता. आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता. त्यानंतर काय झालं? शेपूट हल्ल्यामुळे तो लेखकाला दिसला. शेपूट हलल्यामुळे तो लेखकाला दिसला. तो लेखकाला दिसला. त्यानंतर सावी घटना काय दिली? त्याची पाठ लेखक व साथीदाराकडे असल्यामुळे त्या बिबळ्याची जी पाठ होती ती पाठ लेखक व लेखकासोबत असलेल्या साथीदाराकडे, जे साथीदार होते, साथीदाराकडे असल्यामुळे बिबळ्याने त्यांना पाहिलं नव्हतं. बिबळ्याने त्यांना पाहिलं नव्हतं. आणि त्यानंतरची जी सातवी कृती आहे ती घटना आहे वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला आणि काटकीवर पडल्यानंतर जो आवाज निर्माण झाला त्या आवाजामुळे तो बिबळ्या धूम ठोकून पळून गेला. ही घटना आपण जंगल डायरी जेव्हा पाठ अभ्यासत होतो तेव्हा आपण ही घटना अभ्यासलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो बघा, या प्रश्नाच्या पूर्वी एक महत्वाची गोष्ट राहिली. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय? आपल्याला हा उतारा जो दिलेला आहे तो उतारा, याचा पहिली ओळ आहे तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30, कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर इथून सुरुवात आहे आणि शेवटची ओळ आहे आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले, या उतारामध्ये जे प्रश्न विचारले ते आपण प्रश्न काय करत आहोत? सोडवत आहोत. यानंतर बघा, आपण ही पहिली कृती अभ्यासली, पहिला प्रश्न अभ्यासला. यानंतर आपण दुसरा प्रश्न अभ्यासूया. हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, नाहीतर स्नॅपशॉट काढून घ्या. बघा विद्यार्थ्यांनो, दुसरा काय प्रश्न आपल्याला दिलेला आहे? दुसरा प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेला आहे आणि विचारलेला आहे. तो दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे? चौकटी पूर्ण करा. आता चौकटी पूर्ण करा म्हणजे प्रश्न आपल्याला दिले प्रकल्पाचे नाव. आता कोणता प्रकल्प होता हा? बघा, आपल्याला वर दिले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. कोणता आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर हा प्रकल्पाचं नाव आहे. आणि तिथं असणार विश्रामगृह
आ मध्ये काय दिले आपल्याला? विश्रामगृहाचे नाव. विश्रामगृहाचं नाव कोणतं विश्रामगृह आहे? आपल्याला इथे दिलेलं आहे कोळसावन. कोळसावन हा विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाचं नाव काय? कोळसावन असं आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही कृती अभ्यासली. यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा काय दिले? कारण द्या. कारण द्या विचारलेलं आहे. आणि यामध्ये प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? चालताना वनमजूर अचानक थबकला. कारण बघा, कारण द्यायचं आहे. दुसरं त्याचं उत्तर काय आहे? कारण काय द्यायचे? कारण चालताना वनमजूर अचानक थबकला. कारण तिथं आपल्याला लिहायचं आहे. कारण रस्त्यात एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटलेली होती म्हणून तो अचानक थबकला. काय लिहिता येईल? कारण आपलं लिहिता येईल रस्त्यात एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं उमटली होती म्हणून जो वनमजूर होता तो वनमजूर त्या ठिकाणी अचानक थबकला म्हणजे थांबला. यानंतर स्वमत बघा, आपल्याला काय विचारलंय स्वमत मध्ये? जो स्वमतचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे. भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्या संबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा. काय दिले? भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्या संबंधित तुमचं मत हे थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. आता जर हा प्रकल्प बघितला, हा अभयारण्य, यामध्ये या ताडोबा अभयारण्याची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी माहिती लिहू शकता. आता मी या ठिकाणी थोडीशी वेगळी माहिती दिलेली आहे. आता या माहितीमध्ये तुम्हाला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती त्या ठिकाणी सापडू शकते किंवा हा सहमत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जो अभयारण्य आवडतं त्या अभयारण्याविषयी तुम्ही काय करू शकता? तुमचं मत मांडू शकता. बघा, मला सांगता येईल महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात सुमारे 320 किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या विस्तीर्ण क्षेत्रात तानसा वन्यजीव अभयारण्य ठाणे जिल्ह्यात पसरलेला आहे. पुढे सांगता येईल मुंबईच्या जवळ असल्यामुळे या अभयारण्यामध्ये खूप पर्यटक सुट्टीच्या दिवसामध्ये पर्यटनासाठी जात असतात. आता ठाणे जिल्ह्यात तानसा अभयारण्याभोवती जंगल आहे. त्याचबरोबर तिथं कळम, बांबू, खैर यासारखे विविध प्रकारचे वृक्ष या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. येथे जर प्राण्यांची प्रजाती बघितली तर प्राण्याच्या एकूण 54 प्रजाती तर पक्ष्याच्या एकूण 200 प्रजाती या तानसा वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला आढळतात. ऐतिहासिक या ठिकाणी या अभयारण्यामध्ये ऐतिहासिक माहुली किल्ला देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या किल्ल्यामध्ये आपल्याला चढता सुद्धा येतं. येथे असलेल्या तानसा अभयारण्य धरणातून जो तानसा धरण आहे, आता त्या तानसा धरणावरून या वन्यजीव अभयारण्यावरून त्या तानसाचं धरण नाव पडलेलं आहे. आता येथे म्हणजे ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या तानसा अभयारण्यातून मुंबई आणि ठाणे या महानगराला पाण्याच्या पिण्यासाठी शहराला पाणी पुरवठा होतो
अशी माहिती आपल्याला या अभयारण्याविषयी सांगता येईल. या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही माहिती तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी मांडू शकता. तर विद्यार्थ्यांनो, अशा ठिकाणी अशा प्रकारे आपण जो सोमत होतो तो सोमत या ठिकाणी मांडलेला आहे. सोमत आपण या ठिकाणी अभिव्यक्त झालेला आहे. यानंतर आपल्याला जी जंगल डायरी या पाठावर जी दुसरी कृती अभ्यासायची आपल्याला दिलेली आहे ती दुसरी कृती आपल्याला अभ्यासायची आहे. पहिली कृती आपण अभ्यासलात. यानंतर आपल्याला जी कृती आहे ती दुसरी कृती आपल्याला अभ्यासायची आहे. बघा कृती क्रमांक 2 काय दिलेलं या दुसऱ्या कृतीमध्ये. बघा आपल्याला दुसऱ्या कृतीमध्ये काय दिलेलं आहे. दुसरी कृती आपल्याला विचारलेला आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. याला 7 गुण आहेत. आणि बघा यामध्ये जो पहिली गोळ आहे उत्तराची ती काय आहे, ऑफ. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. इथून शेवटची ओळ बघितली, नापसंती व्यक्त केली, पण पिल्ल्यांना त्याच्यापाशी काहीच देणं घेणं नव्हतं. पिल्ल्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. इथपर्यंत हा आपल्याला उतारा विचारलेला आहे. या उतारावरती जे कृती आहेत, पहिली कृती आपल्याला विचारली, कृती पूर्ण करा. त्यातलं पहिलं विचारलेलं आहे, वाघिणीच्या पिल्ल्यांचे संभाव्य शत्रू. आता संभाव्य शत्रू म्हणजे पॉसिबल असणारे, म्हणजे भविष्यामध्ये त्यांच्यावर हल्ला करणारे, हल्ला करू शकणारे आणि त्यांना त्यांची शिकार करणारे असे बिबळ्याच्या पिल्ल्यांचे, वाघिणीच्या पिल्ल्यांचे कोणते शत्रू होते. क्रमांक तो पहिला आहे नरवाघ. मध्ये आपल्याला काय सांगता येईल, मध्ये सांगता येईल बिबळ्या. जो बिबळा आहे, बिबळा सुद्धा म्हणजे बिबळ्या सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करू शकतो. आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर आपल्याला जी रानकुत्री आहे, रानकुत्री म्हणजे रानामध्ये जे कुत्री राहतात, कुत्र, ते रानकुत्री सुद्धा या वाघिणीच्या पिल्ल्यावरती हल्ला करू शकतात. यानंतर आपल्याला आकलन दिलेलं आहे. आकलन दुसरी कृती. दुसऱ्या कृतीमध्ये काय विचारले हे झालं असेल तर दुसरी कृती बघूया आपण. बघा दुसरी कृती आपल्याला काय दिलेली आहे. दुसरी कृती दिली, चौकट पूर्ण करा. आता चौकट पूर्ण करा यामध्ये पहिला शब्द आहे, पहिला प्रश्न, वाघिणीचा आवाज कसा होता. आपल्याला या उत्तराच्या सुरुवातीला शब्द दिलेला आहे. या उत्तराच्या सर्वात सुरुवातीलाच जो आवाज होता तो कसा होता. आव आवाज होता, आव असा आवाज. हा पहिला उत्तर. दुसरं, वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपले होते. आता वाघिणी जेव्हा शिकारीला जाणार होती किंवा जायचं होतं तेव्हा तिच्या पिल्ल्याला ती एका सुरक्षित जागी ती लपवून गेली होती. ती जागा कोणती. आता हा दुसरा प्रश्न काय दिले, जे नाल्या काठी होतं, नाल्या काठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून जी वाघीण होती ती वाघीण शिकार करायला गेली होती. वाघीण कुठे गेली होती, शिकार करण्यासाठी. सुरुवातीला काय केलं होती ना, की जे नाल्याकडची जांभळीचे जे झाड आहे, जी दाट झुडूप आहे, त्या झुडपामध्ये ती जी वाघीण होती ती वाघीण आपल्या पिल्लांना त्या ठिकाणी लपून गेली होती. आता यानंतर आपल्याला जो सोमत विचारलेला आहे
तो सोमत काय विचारलेले, वाघीण व तिच्या पिल्ल्यांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा. वाघीण व तिच्या पिल्ल्यांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल बघा. याचं उत्तर सांगता येईल, रात्रभर शिकारीनंतर जेव्हा वाघीण तिच्या पिल्लांना भेटायला येते तेव्हा ती त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आवाज देते. त्या आवाजामुळे तिची पिल्ले तिला शोधत शोधत जांभळीच्या झुडपातून बाहेर येतात आणि तिला पाहून खुश होतात. वाघिणीची पिल्ले वाघिणीसोबत खेळायला पाहतात. शिकारीमुळे वाघीण थकलेली असते, त्यामुळे तिला ते आवडत नाही, म्हणून ती त्याच्यावर थोडं गुरगुरते. अशा प्रकारे वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट झाली. यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम होते. सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांचा दंगाधोपा सुरू झाला. जरा वेळाने केलेली शिकार पिल्लाला खाऊ घातली, म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली. तशी तिच्या मागे 2 पिल्ले निघाली. 2 अजून पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलवण्याचा आवाज काढला. तशी ती पिल्ले त्याच्या मागे पळत सुटली. अशा प्रकारे आपण काय सांगता येतं, वाघीण व तिच्या पिल्ल्याची जी भेट आहे या भेटीचं वर्णन आपल्याला आपल्या शब्दामध्ये सांगता येईल. तर यानंतर मित्रांनो आपल्याला कृती क्रमांक 3 अभ्यासायचा आहे. कृती क्रमांक 3 ही तिसरी कृती आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. या तिसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न आकलन आहे आणि त्यामध्ये कृती पूर्ण करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न काय दिले त्यांनी, यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी. आता ते 4 प्राणी, या 4 पैकी कोणत्या तरी एका प्राण्याचं वाघिणीने शिकार केला असावं असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे सांबर, दुसरा आहे रानगवा, तिसरा आहे नीलगाय आणि चौथा आहे रानडुक्कर. या 4 प्राण्यांपैकी कोणत्या तरी एका प्राण्याची शिकार वाघिणीने केलेली असावी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता हा जो उतारा होता तो उतारा पहिलं ओळ जे आहे, पहिली ओळ या उतार्याची कोणती आहे, साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्ल होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ती खेळकर होती. इथून जो शेवटची ओळ आहे ती शेवटची ओळ कोणती आहे, आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. म्हणजे हा जो उतारा आहे हा उतारा एवढा आहे. आता उतारा तुम्हाला स्क्रीनवर तर दिसत असेलच. तर एवढा उतारा आपल्याला या उतारावर जे आधारित प्रश्न होते त्यापैकी आपण जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण काय केलेला आहे, सोडवलेला आहे. यानंतर आपल्याला जो दुसरा प्रश्न आहे, दुसरा आकलन मध्ये तो दुसरा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. पहिला प्रश्न आपण अभ्यासला, दुसरा प्रश्न बघा चौकट पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, वाघिणीच्या पिल्ल्यांचे खेळ. आता जे वाघीण आहे त्या वाघिणीच्या पिल्ल्यांचे खेळ काय आहे, वाघिणीच्या पिल्लांचे खेळ. कोणकोणते खेळ आहे त्याचे, पहिले खेळ आहे कोणतं, पहिला आहे एकमेकांचा पाठलाग करणे, हा पहिला खेळ.
पाठलाग करणे आणि दुसरा खेळ आहे त्यांचा मारामारी करणे. तिसरा खेळ पण सांगता येईल आपल्याला. तिसरा खेळ कोणता आहे? पाण्यात उड्या मारणे. पाण्यात उड्या मारणे असे 3 खेळ. आपल्याला यापैकी कोणते 2 खेळ लिहायचे. तिसरा खेळ लिहायची आवश्यकता नाही, कारण की 2 विचारलेले, आपण 2च लिहूया. तिसरा आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. तर विद्यार्थ्यांनो बघा, यानंतर आपल्याला काय दिलं आहे? स्वमत. आता स्वमतामध्ये कोणता प्रश्न दिले आपल्याला? लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. काय दिलं आहे? लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. आता याचं स्वमत आपल्याला सांगायचं असेल तर काय सांगता येईल? रात्र झाली होती. वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले होते. वाघिणीने इथे गुपचूप राहा, आवाज करू नका, मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते, असे पिल्लांना ती सांगून गेली होती. आणि पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमात राहिली. वाघीण झुडपाबाहेर आली. तिने चोफेर संरक्षण नजर फिरवली व निश्चित होऊन मार्गस्थ झाली. कुठे? शिकार करण्यासाठी. रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत पिल्ल्याजवळ आली. आईची चाहूल लागताच सर्व पिल्ले तिच्याकडे झेपावली, तिला बिलगू लागली. छान शिकार केली बाळांनो, आपण खायला जाऊया हं, असे म्हणत वाघीण पिल्लांना चाटू लागली. जरा वेळाने ती पाण्यात शिरली. पिल्ल्यांचा आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली, खेळू लागली. त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा व काळजी व मातृगुणाची वाघिणीमध्ये झलक दिसते. असं आपल्याला या ओळीच्या मार्फत आपल्याला या स्वमताचं जो उत्तर आहे तो उत्तर आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो, हे अशा प्रकारे आपण जी कृती 3 होती ती तिसरी कृती आपण काय केलेला आहात? अभ्यासलेले आहेत. यानंतर आपल्याला जो 15वा पाठ आहे ज्याचं नाव आहे खरा नागरिक, सुहास बारटके लिखित. हा सुहास बारटके लिखित जो खरा नागरिक आहे या पाठाचं आपल्याला काय करायचं आहे? आता अभ्यास करायचा आहे. अगदी सोपा पाठ आहे आणि आतापर्यंत आपण 3 कृती अभ्यासली. यानंतर आपल्याला जो नवीन पाठ आहे ज्या पाठाचं नाव आहे खरा नागरिक. पाठाचं नाव काय आहे? खरा नागरिक. आणि या पाठाला लिहिलेलं आहे ज्यांनी, त्या लेखकाचं नाव आहे सुहास बारटके. सुहास बारटके. आणि कृती आहे कोणती? आपली पहिली कृती आहे. 1 क्रमांकाची कृती आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. पहिली कृती आपल्याला काय विचारले? बघा, पहिली कृती जर बघितलं आपल्याला तर पहिली कृती विचारली, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जो उतारा दिलेला आहे त्या उताराच्या आधारे जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेनुसार आपल्याला काय करायचं आहे? कृती करायचं आहे. आता उतारा जर बघितलं तर पहिली जी ओळ आहे ती पहिली ओळ काय दिली? निरंजन आज भल्या पहाटेच उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर तो झाला की संपलीच परीक्षा. इथून जो शेवटची ओळ आहे ती शेवटची ओळ कोणती? मोलाचा सल्ला देऊन गेला, रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जे पडतील ते सारी काम कर, मावशी देईल ते खा आणि इथंच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे. अशा पद्धतीचं हा उतारा आहे. इथपर्यंत आपल्याला उतारा अभ्यासायचा आहे आणि या उतार्यावर जे प्रश्न आपल्याला विचारले ते सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे. चला तर मग आपण आपल्या पहिल्या कृतीला आपण सुरुवात करूया. पहिली कृती आपल्याला दिली, कोष्टक पूर्ण करा. काय कोष्टक पूर्ण करा? त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे
पहाटेचे विशेष. पहाटेचे विशेष काय आहे हे आपल्याला पहिली कृती दिलेली आहे. मग पहाटेचे विशेष काय असतं? आता आपल्याला माहिती की पहाटेचे विशेष भरपूर मोठ्या प्रमाणावर दिसतं. आपण 4 प्रकारे हे पहाटेचे विशेष आपण या ठिकाणी विशद करूया. त्यामध्ये पहिला आहे पहाटेच्या हवेमध्ये सुखद गारवा असतो. हवेत सुखद गारवा असतो. बरोबर. त्यानंतर दुसरं पहाटेचा वेळ अभ्यासाला काय असते? योग्य असते. पहाटेचा वेळ अभ्यासाला योग्य असतो. त्यानंतर बघा तिसरं काय सांगतात आपल्याला? जी भाषा आपल्याला अवघड वाटते ती भाषा म्हणजे कोण? संस्कृत. संस्कृतचा जो श्लोक आहे तो श्लोक आपल्याला काय होतं? पहाटे चटकन पाठ होतो. त्यानंतर न कळलेलं गणित चटकन कळून त्याची रीतही लक्षात राहते. अशा प्रकारची ही पहिली कृती होती. पहाटेचा विशेष, जे पहाटेचे विशेष आहे ते आपण या ठिकाणी काय केले? वर्णन केलेले आहे. यानंतर बघा दुसरं आपल्याला काय सांगते हे लिहून घ्या. हे झालं असेल तर मी जो दुसरी कृती आहे ती दुसरी कृती आपण काय करूया? यानंतर सोडवूया. आता दुसरी कृती आपल्याला काय सांगता येईल? दुसरी कृती आपल्याला सांगता येईल काय? कारण लिहा. आता कारण लिहायचंय. कोणतं कारण आहे? निरंजन हा भडसावळे गुरुजीचा लाडका विद्यार्थी होता. कारण काय? प्रश्न काय आहे? निरंजन हा भडसावळे गुरुजीचा लाडका विद्यार्थी होता. कारण काय? आता विद्यार्थी शिक्षकाचे लाडके का असतात? तो विद्यार्थी जर शिक्षकाला आवडत असेल आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षक जर आवडत असेल तर तो विद्यार्थी लाडका होऊन जातो. मग याचं कारण काय होतं? बघा अ मध्ये आपल्याला काय लिहिता येईल? अ मध्ये कारण लिहिता येईल. कारण निरंजन हा अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा. व अभ्यास पण करायचा. बरोबर. कारण की एखाद्या विद्यार्थ्याला काम सांगितलं आणि त्या कामामध्ये तो चुकारपणा न करता जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर सहज शक्य आहे की साहजिक आहे की तो विद्यार्थी शिक्षकाला आवडतो. त्यानंतर आ दिले खालील 2 गोष्टीसाठी परीक्षेत आलेला एकच शब्द म्हणजे शब्द समूह आपल्याला विचारलेला आहे. आ मध्ये काय विचारलेलं आहे? पहिलं विचारलं आपल्याला या विषयाचा पेपर झाला. काय दिले? या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली. कोणता पेपर होता तो? नागरिक शास्त्राचा. कोणता होतो? शेवटचा पेपर बाकी होता निरंजनचा. नागरिक शास्त्राचा पेपर होता. नागरिक शास्त्र. आणि
दुसरं आपल्याला याच्यामध्ये विचारलेला आहे, हा विषय जरा अवघड होता. आता निरंजनला कोणता विषय अवघड वाटत होता? तो विषय होता नागरिकशास्त्र. कारण या नागरिकशास्त्रावर भरपूर काय पाठांतर करावं लागत होतं, म्हणून निरंजनला नागरिकशास्त्र हा जो विषय होता तो विषय त्याला अवघड वाटत होता. आता यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला सोमत काय विचारलेलं आहे? सोमत आपल्याला विचारलेलं आहे, निरंजनचा मामा त्याच्याशी कसा वागला हे परिच्छेदाचे आधारे लिहा. आता निरंजनचा मामा निरंजन सोबत कसा वागला हे परिच्छेदाचे आधारे. आता परिच्छेद जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल, निरंजनचे आई वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे त्यांचे मामा काही काळ निरंजनचा सांभाळ केला. त्यानंतर ते चिपळूणला काही कामासाठी निरंजनला घेऊन आला आणि तिथेच राहणाऱ्या एका मावशीकडे त्याला कायमचे ठेवले. जाता जाता त्याने निरंजनला एकच सल्ला दिला होता. कोणता? निरंजन, रडत बसू नकोस. मावशी जी सांगेल ती कामे कर, जे मिळेल ते खा, आणि तुला मावशी काय करणार आहे? शाळेमध्ये सुद्धा घालणार आहे. अशा प्रकारे निरंजनचा मामा आणि निरंजन या दोघांचं जो वागणूक आहे, जो कशा प्रकारे वागलेला आहे ते आपल्याला या परिच्छेदामधून आपल्याला काय करता येईल? सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे हा जो सोमत होता तो सोमत आपण काय केलेला पाहिलेला आहे. यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सोमत सुद्धा तुम्ही वेगळा लिहू शकता, कारण की सोमत आहे तुम्हाला स्वतःच्या मतामध्ये मांडायचं आहे, त्यामुळं तुम्ही दुसरं सोमत त्या ठिकाणी काय करू शकता? लिहू शकता. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर आपल्याला या पाठाचं खरा नागरिक या पाठाचं जी दुसरी कृती आहे ती दुसरी कृती आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. ती दुसरी कृती आपण काय करूया? या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण थांबूया. जर तुम्हाला या व्हिडिओमुळे खरंच फायदा होत असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये अधिकाधिक शेअर करायला विसरू नका, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWL लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.